CGSTचा दर बरोबर SGSTचा दर बरोबर GSTचा दर छेद 2. म्हणजेच GSTचा दर आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेला आहे 12/2. 2 ने 12ला भाग घातल्यावरती उत्तर येईल 6. म्हणून CGSTचा दर बरोबर SGSTचा दर बरोबर 6%. 6% हे आपले उत्तर झाले. दुसरा प्रश्न आहे, एका वस्तूवरील CGSTचा दर 9% असेल तर SGSTचा दर किती, तसेच GSTचा दर किती? उत्तर, आपण पहिल्या प्रश्नामध्ये पाहिले होते की GST बरोबर CGST अधिक SGST आणि CGST आणि SGST हे इक्वल म्हणजेच बरोबर असतात. म्हणून CGSTचा दर आपल्याला 9% दिलेला आहे प्रश्नामध्ये. म्हणून SGSTचा दर काय येईल 9% आणि CGSTचा दर बरोबर 9 अधिक 9 बरोबर 18%. CGST आणि SGST यांची बेरीज करायची म्हणून उत्तर आले 18%. तिसरा प्रश्न आहे, मेअर्स रिअल पेंटने प्रत्येकी रुपये 2800 करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकले. GSTचा दर 28% असल्यास कर बीजकात CGST व SGST किती रुपये आकारला असेल? आपल्याला प्रश्नामध्ये मेअर्स रिअल पेंटने प्रत्येकी रुपये 2800 करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकले असे दिले आहे. म्हणजेच एका पेंटच्या डब्याची करपात्र किंमत आपल्याला रुपये 2800 दिलेली आहे आणि 2 डबे विकलेले आहेत. म्हणून एका डब्याची 2800 रुपये करपात्र किंमत. म्हणून 2 पेंटच्या डब्याची करपात्र किंमत किती असेल? 2 गुणिले 2800 म्हणजेच 5600 रुपये. एका डब्याचे 2800 म्हणून 2 डब्याचे 2 गुणिले 2800 बरोबर 5600 रुपये. आणि प्रश्नामध्ये आपल्याला GSTचा दर काय दिलेला आहे 28% ने दिलेला आहे. जर GSTचा दर 28% असेल तर CGSTचा दर बरोबर SGSTचा दर किती असेल 28/2 बरोबर 14%. कारण GSTचा निम्मा हा CGST आणि SGSTचा दर असतो. म्हणून 28/2 बरोबर 14%. आता आपल्याला CGST करपात्र किमतीच्या 14% करपात्र किमतीचे 14% काढायचे आहेत. आता 14/100 गुणिले करपात्र किंमत काय आहे आपली 5600 रुपये. 5600चे 14% काढायचे आहेत. म्हणून 5600 गुणिले 14/100 बरोबर ह्याचे उत्तर येईल 00 गेला आणि 14 गुणिले 56 यांचा गुणाकार येईल 784 रुपये. म्हणून CGST बरोबर
784. आणि आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेले आहे, कर बीजकात CGST व SGST किती रुपये आकारला असेल. मग CGST हा आपला 784 आला, म्हणजे CGST बरोबर SGST, म्हणून CGST बरोबर SGST बरोबर रुपये 784. म्हणजेच कर बीजकात CGST व SGST प्रत्येकी रुपये 784 आकारला जाईल. चौथा प्रश्न आहे, एका रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये आहे. GSTचा दर 18% आहे, तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयांस मिळेल. आता येथे एक रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत दिलेली आहे. रिस्टवॉच बेल्ट करपात्र किंमत ती किती आहे, 586 रुपये. आणि GSTचा दर दिलेला आहे. GSTचा दर बरोबर 18%. आता GSTचा दर दिलेला आहे, करपात्र किंमत दिलेली आहे, त्यावरून आपल्याला GSTची किंमत काढता येईल. GST करपात्र किमतीच्या 18% आहे, म्हणून 586चे 18% किती, म्हणून 586 गुणिले 18/100. याचे उत्तर येईल 105.48. म्हणजे हा झाला GST. GST किती आला, 105.48. तर आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारले आहे की ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयांस मिळेल. आपल्याला GST मिळाला आहे, करपात्र रक्कम त्यांनी प्रश्नामध्ये दिलेली आहे. मग ग्राहकाला किती रुपये द्यावे लागतील, म्हणून ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम बरोबर रिस्टवॉचची करपात्र रक्कम अधिक GST. म्हणून रिस्टवॉचची करपात्र रक्कम प्रश्नामध्ये काय दिलेली आहे, 586 अधिक GST किती आला, 105.48. याची बेरीज येईल 691.48. म्हणून ग्राहकाला तो बेल्ट रुपये 691.48 ला मिळेल. पाचवा प्रश्न आहे, खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची GST करासह एकूण किंमत 1770 रुपये आहे. GSTचा दर 18% आहे, तर त्या कारची करपात्र किंमत त्यावरील CGST व SGSTचे गणन करा. करासह एकूण किंमत दिलेली आहे, ती आहे 1770 रुपये. आणि GSTचा दर दिलेला आहे, तो आहे 18%. आता आपल्याला करासह एकूण किंमत म्हणजेच एकूण किंमत ग्राहकाला एकूण किंमत
द्यावी लागते. ती एकूण किंमत काय असते? करपात्र रक्कम किंवा करपात्र किंमत अधिक GST. म्हणजे एकूण किंमत ही 1770 आपल्याला करपात्र किंमत अधिक GST मिळून दिलेली आहे 1770 रुपये. म्हणजेच यामध्ये GST पण समाविष्ट आहे आणि GSTचा दर आपल्याला दिलेला आहे 18%. आपल्याला GST काढावा लागेल. आता GST कसा काढणार? एकूण किंमत 1770 रुपये आणि GSTचा दर काढावा लागेल. समजा GST रक्कम रुपये X आहे असे मानू आपण. म्हणून कारची GST सह एकूण किंमत काय होईल? $1770 आपल्याला दिलेली आहे आणि त्यामुळे करपात्र रक्कम काय होईल? एकूण किंमत वजा GST. म्हणजेच एकूण किंमत बरोबर करपात्र किंमत अधिक GST असते. म्हणून करपात्र किंमत काय होईल? एकूण किंमत हा अधिक GST इकडे जाऊन वजा होईल म्हणजे वजा GST. म्हणून करपात्र रक्कम एकूण किंमत काय दिलेली आहे? 1770 आणि आपण GST X मानला आहे म्हणून वजा X ही झाली करपात्र रक्कम. आता GST बरोबर करपात्र किमतीच्या 18% आपल्याला प्रश्नामध्ये दिलेले आहे. म्हणून GST आपला X मानला आहे बरोबर करपात्र किमतीच्या 18% म्हणजेच 18/100 गुणिले करपात्र रक्कम 1770 वजा X. म्हणून 100 हा भागिले आहे इकडे जाऊन गुणिले होईल म्हणून 100x बरोबर 18 गुणिले 1770 आणि 18ने या कंसाला गुणल्यावरती 18 गुणिले 1770 वजा 18x उत्तर येईल. म्हणून 100x वजा 18x बरोबर चिन्हाच्या इकडे येऊन अधिक x होतील, अधिक 18x होतील. म्हणजेच 100x अधिक 18x बरोबर 18 गुणिले 1770. म्हणून 100 अधिक 18 118x बरोबर 18 गुणिले 1770. 118 xला गुणिले आहेत बरोबर चिन्हाच्या पुढे जाऊन भागिले होतील. म्हणून यांचा भागाकार काय येईल? 270 रुपये. म्हणून GST काय आला? X म्हणजे आपण GST मानला होता म्हणजेच GST काय आला? 270 रुपये. म्हणून रिमोट कारची करपात्र किंमत करपात्र किंमत किंवा रक्कम आपण 1770 वजा X म्हणजेच 1770 वजा 270 याचे उत्तर 1500 रुपये. म्हणजेच रिमोट कारची करपात्र किंमत आपल्याला काय मिळाली? 1500 रुपये. आपल्याला प्रश्नामध्ये कारची करपात्र किंमत विचारली आणि त्यावर CGST आणि SGST पण काढायचं आहे. आता CGST आणि SGST म्हणजे काय असतं? CGST बरोबर SGST बरोबर GSTच्या हाफ म्हणजे निम्मा. CGST बरोबर SGST बरोबर GST/2. कारण CGST आणि SGST हे GSTच्या निम्मे असतात म्हणून (2). आपला GST काय आला? X बरोबर 270 म्हणून 270/2 बरोबर उत्तर आले 135 रुपये. म्हणजेच रिमोट कंट्रोल कारची करपात्र किंमत
रुपये 1500 आणि त्यावरील CGST व SGST प्रत्येकी रुपये 135 आहे. 6वा प्रश्न आहे, टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला 1.5 टनाचा व करासह 51,200 रुपये किमतीचा एअर कंडिशनर पुरवला. एअर कंडिशनरवरील CGST चा दर 14% आकारला तर कर बीजकात खालील बाबी किती दर्शवल्या असतील ते काढा. 1. SGST चा दर. 2. AC वरील CGST चा दर. 3. AC ची करपात्र किंमत. 4. GST ची एकूण रक्कम. 5. CGST ची रक्कम. 6. SGST ची रक्कम. आता इथे AC ची एअर कंडिशनर AC ची करासह किंमत 51,200 रुपये दिलेली आहे आणि AC वरील CGST चा दर 14% दिलेला आहे. आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये SGST चा दर काढायचा आहे. आता आपण मागे पाहिले आहे की SGST चा दर बरोबर CGST चा दर, परंतु आपल्याला CGST चा दर काय दिलेला आहे 14%, म्हणून SGST चा दर बरोबर 14%. हे झालेले पहिल्या प्रश्नाचे उत्तर. आता यातील दुसरा उपप्रश्न, AC वरील GST चा दर. आता GST बरोबर काय असते CGST अधिक SGST. आता CGST आपल्याला प्रश्नामध्ये दिलेले आहे 14% अधिक SGST आपण काढला आहे तो आहे 14%, बरोबर 14 अधिक 14 28%. हे झाले दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर. आता तिसरं काय आहे, AC ची करपात्र किंमत काढायची आहे. आपल्याला करासह किंमत दिलेली आहे आणि करपात्र किंमत काढायची आहे. आपण AC वरील करपात्र किंमत आपल्याला माहिती नाही म्हणून X मानू, रुपये X मानू. म्हणून GST कर 28% आपण काढलेला आहे आणि एअर कंडिशनरची करासह एकूण किंमत काय होईल, AC ची करासह एकूण किंमत बरोबर करपात्र किंमत अधिक GST. आपल्याला करासह किंमत माहिती आहे पण करपात्र किंमत काढायची आहे. आपले सूत्र काय आहे, AC ची वस्तूची करासह एकूण किंमत बरोबर करपात्र किंमत अधिक GST. आपण GST आपल्याला 28% मिळालेला आहे, करपात्र किंमत काढायची आहे, करासह किंमत माहिती आहे. करपात्र किंमत आपण X मानलेली आहे अधिक GST 28%, करपात्र किमतीच्या 28% म्हणजेच 28% X चे करपात्र किमतीचे 28% बरोबर X अधिक 28/100 गुणिले X बरोबर X अधिक 100 ने 28 ला भाग दिल्यावरती 0.28 गुणिले X किंमत उत्तर येईल. 1x अधिक 0.28 x ते x ला हा सहगुणक दिलेला नाही म्हणजेच त्याला एक सहगुणक असतो. 1x अधिक 0.28 x यांची बेरीज काय होईल 1.28
28x. म्हणजे ही झाली एअर कंडिशनरची करासह एकूण किंमत. पण आपल्याला प्रश्नामध्ये ती एकूण किंमत दिलेली आहे, म्हणजे बरोबर चिन्हाच्या पुढे काय येईल? 51,200 बरोबर 1.28x. म्हणून x बरोबर 51,200 छेद 1.28. आता इथले दशांश चिन्ह घालवण्यासाठी आपल्याला वरती 2 शून्य ॲड करावे लागतील. म्हणजेच काय येईल आपले? 51,20,000 छेद 128. यांचा भागाकार काय येईल? 40,000. म्हणजेच x बरोबर, म्हणून x बरोबर 40,000. आपण x काय मानलं होतं? AC वरील करपात्र किंमत. म्हणून AC ची करपात्र किंमत बरोबर 40,000. चौथा उपप्रश्न आहे GST ची एकूण किंमत. आपल्याला CGST प्रश्नामध्ये दिलेला होता, तो होता 14%. आपण त्याच्यावरून SGST काढला. CGST बरोबर SGST 14 अधिक 14 14%. चौथा उपप्रश्न आहे GST ची एकूण किंमत. आपल्याला प्रश्नामध्ये CGSTचा दर दिला होता 14%. आपण त्यावरून पहिल्या उपप्रश्नामध्ये SGSTचा दर काढला, तो आहे 14%. तो निघाला 14%. आणि GST बरोबर CGST अधिक SGST म्हणजे 14 अधिक 14 28%. आणि तिसऱ्या उपप्रश्नामध्ये आपण करपात्र किंमत काढली, ती आहे 40,000. आता आपल्याला GST ची एकूण किंमत काढायची आहे, म्हणजेच करपात्र किमतीचे 28% काढायचे आहेत. तो झाला आपला GST. म्हणून काय येईल? GST बरोबर करपात्र किमतीच्या 28%, म्हणजेच 28/100 गुणिले 40,000. उत्तर येईल 11,200 रुपये. म्हणजेच GST ची एकूण रक्कम रुपये 11,200 आहे. हे झाले चौथ्या उपप्रश्नाचे उत्तर. पाचवा उपप्रश्नात आपल्याला CGST ची किंमत काढायची आहे. आता CGST बरोबर GST छेद 2, कारण CGST आणि SGST हे GSTच्या निम्मे असतात. म्हणून आता CGST ची एकूण किंमत आपल्याला मिळालेली आहे, ती आहे 11,200 रुपये छेद 2 बरोबर उत्तर आले रुपये 5,600. म्हणून CGST ची रक्कम रुपये 5,600. आणि 6व्या उपप्रश्नामध्ये आपल्याला SGST ची रक्कम विचारलेली आहे. SGST बरोबर CGST. CGST ची रक्कम बरोबर रुपये 5,600. म्हणून SGST ची किंमत रुपये 5,600 आहे. हे झाले 6व्या उपप्रश्नाचे उत्तर. 7वा प्रश्न आहे प्रसादने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्स मधून
40,000 रुपये छापील किमतीचे वॉशिंग मशीन खरेदी केले, त्यावर दुकानदाराने 5% सूट दिली. GSTचा दर 28% आहे, तर प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयास मिळाले? करबीजकात CGST व SGST किती रुपये असेल ते काढा. वॉशिंग मशीन ची छापील किंमत 40,000 रुपये दिलेली आहे आणि छापील किमतीवर दुकानदाराने 5% सूट दिलेली आहे. सूट म्हणून वॉशिंग मशीनची सुटीची रक्कम काढावी लागेल आधी. बरोबर छापील किमतीच्या 5%. आपल्याला येथे 40,000 रुपये छापील किंमत दिलेली आहे आणि त्यावर दुकानदाराने 5% सूट दिलेली आहे. म्हणजेच ही सूट टक्क्यामध्ये दिलेली आहे, आपल्याला ते किमतीमध्ये काढावे लागेल. तर वॉशिंग मशीनची सुटीची रक्कम काय निघेल? छापील किमतीच्या 5%. छापील किंमत काय आहे? 40,000 रुपये गुणिले 5/100. 0 0 गेला, उत्तर येईल 2,000 रुपये. म्हणजेच प्रसादला 2,000 रुपयाची सूट मिळाली. मग वॉशिंग मशीनची करपात्र किंमत काय होईल? चाळीस हजारातून 2,000 रुपये वजा करावे लागतील, कारण 2,000 रुपयाची सूट मिळाली आहे. म्हणून छापील किंमत वजा सूट बरोबर छापील किंमत 40,000 रुपये वजा सूट आहे 2,000 रुपये, म्हणजेच रुपये 38,000. आता ही 38,000 ही वॉशिंग मशीनची करपात्र किंमत झाली. छापील किमतीतून सूट वजा केली म्हणून आपल्याला करपात्र किंमत मिळाली. आणि आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेले आहे? GSTचा दर. GSTचा दर 28% आहे. आपल्याला प्रसादला ते वॉशिंग मशीन किती किमतीला मिळाले आहे ते काढायचे आहे. आता त्यासाठी आपल्याला वॉशिंग मशीनची करपात्र किंमत अधिक GST काढावं लागेल. पण आपल्याला येथे प्रश्नामध्ये CGST आणि SGST विचारलं आहे, त्यामुळे आपण CGST आणि SGST काढू. आता CGSTचा दर काय होईल? CGSTचा दर हा GSTच्या निम्मा असतो, म्हणजेच 28/2 बरोबर 14%. आणि SGSTचा दर तोही 14%, कारण CGST बरोबर SGST. म्हणून CGST काढूया. CGST बरोबर करपात्र किमतीच्या 14%, म्हणजेच करपात्र किंमत आपल्याला काय आली आहे? ही 38,000. 38,000च्या 14%, म्हणजेच यांचा गुणाकार काय येईल? रुपये 5,320. म्हणून CGST बरोबर रुपये 5,320.
आणि CGST बरोबर SGST बरोबर रुपये 5,320. पण आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारले आहे की प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयास मिळाले आहे ते काढायचे आहे. आपल्याला प्रश्नामध्ये विचारले आहे की प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयास मिळाले आहे. आता वॉशिंग मशीनची खरेदी किंमत काय होईल. वॉशिंग मशीनची खरेदी किंमत बरोबर करपात्र किंमत अधिक CGST अधिक SGST. करपात्र किंमत 38,000 अधिक CGST आला 5,320 अधिक SGST 5,320. यांची बेरीज किती होईल. रुपये 48,640. म्हणून वॉशिंग मशीनची खरेदी किंमत रुपये 48,640 आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज अदर ॲडिक चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. तुमच्या काही कमेंट असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.